रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. महाड औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. महाड MIDCतील एम्बायो कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेदरम्यान अचानक प्रेशर तयार झाल्याने छोटा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. संबंधित कंपनीमध्ये औषधी उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या आम्लीय पदार्थांचे उत्पादन केले जाते. उत्पादन सुरू असतानाच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कंपनीच्या अंतर्गत अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र एकाच महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाड MIDC पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. एकाच महिन्यात दोनदा आग लागल्याने सदरील घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आमचा जो स्मॉल व्हॉल्यूम प्लांट आहे त्यामध्ये मेंटेनन्सचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. तर दुपारी साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान एक 100 लिटरची ग्लास असेंब्ली ज्यामध्ये या मेंटेनन्सचं रिॲक्शन मास होतं ती प्रेशराईज होऊन बस्ट झाली आणि बाहेर हे सगळं रिॲक्शन मास आहे ते जे काही AHUच्या डक्ट गेलेत त्यावर स्पिल झालं आणि तिथं फायर कॅच झाली. तर फायर कॅच झाल्यानंतर आम्ही इमिजिएट इमर्जन्सी सायरन रेज केला आणि लोकांना कल्पना दिली. त्यावेळेस आमचे इंटरनल फायर फायटर तिथं सगळे आमच्या इन्स्ट्रक्शननुसार आले आणि साधारण 10 मिनटामध्ये AFFF फोमचा वापर करून आणि त्याचं ब्लँकेटिंग करून त्या फायरवर 10 मिनटाच्या आत ती आटोक्यात आणली. यामध्ये कुठलीही काही इंजुरी वगैरे किंवा काही झालेली नाही आहे कोणाला. आता सध्या सगळं काही अंडर कंट्रोल आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे.